वेलकम फ्रेंड्स, मी रंजना कॅम्पॅन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आपण जात आहोत नर्मदा मैया उत्तर वाहिनी परिक्रमेला। माझ्या आईची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मी तिला घेऊन जात आहे, म्हणजे तीच मला घेऊन जात आहे उत्तर वाहिनी परिक्रमेसाठी, जी चैत्र महिन्यात असते। संपूर्ण चैत्र महिन्यात तुम्ही केव्हाही उत्तर वाहिनी परिक्रमा करू शकता। त्यासाठी आम्ही गुजरातमध्ये एकता नगर येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलो। परिक्रमा करताना आपण नेहमी आश्रमात राहावे, पण आईची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये मुक्काम केला। उत्तर वाहिनी परिक्रमा ही रामपुरा ते टिळकवाडा अशी असते। तुम्ही रामपुरा किंवा टिळकवाडा येथून परिक्रमेची सुरुवात करू शकता। आम्ही परिक्रमेची सुरुवात केली ती रामपुरावरून। आम्ही सकाळी लवकरच परिक्रमेची सुरुवात केली। जर आपल्याला पायी परिक्रमा करायची असेल तर कमीत कमी 2.5-3 तास लागतात, पण आम्हाला गाडीने परिक्रमा करायची होती, कारण आई इतकी चालू शकणार नव्हती, म्हणून आम्ही तिला गाडीने म्हणजे कारने परिक्रमा करत आहोत। पायी परिक्रमा करताना आपल्याला फक्त 22 किलोमीटर चालावे लागते, पण गाडीने परिक्रमा करताना आपल्याला 90 किलोमीटरचा राऊंड घ्यावा लागेल। आम्ही रामपुरा येथे येऊन नर्मदा मैयेची पूजा केली, संकल्प केला परिक्रमेचा। जे कोणी संपूर्ण नर्मदा परिक्रमा करू शकत नाही त्यांनी अवश्य उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करावी। दोन्ही परिक्रमेचं फळ एकच असते। लहान मोठे तरुण वयस्कर सर्व वयोगटाचे लोक परिक्रमेसाठी हजर होते आणि सर्वांमध्ये इतका आनंद दिसत होता, जोश दिसत होता। आपल्या मैयेची आपण परिक्रमा करतो याचा अतिशय आनंद वाटत होता। मलाही आज खूप आनंद वाटत होता की मी आज माझ्या आईबरोबर नर्मदा मैयेची परिक्रमा करत आहे। जे माझं खूप दिवसापूर्वीचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होत आहे। इथे जागोजागी परिक्रमावासियांसाठी सोय केली, मंडप बांधून त्यांची खाण्यापिण्याची निवासाची व्यवस्था केली आहे। इथे आल्यावर आपल्याला कळतं मानव सेवा म्हणजे काय, कशी मानव सेवा केली पाहिजे। लोकांना आनंद देण्यातच आपला आनंद आहे। ते पाहायचं असेल तर त्यांनी अवश्य येथे यावे। गाडीने आपला प्रवास रामपुरा, रामानंद आश्रम, तपोवन आश्रम, पोयचा ब्रिज, कुबेर भंडारी, टिळकवाडा, मनी नागेश्वर दर्शन, गरुडेश्वर ब्रिज, भंडारा चौकडी, फुलवाडा आणि रामपुरा असा आपला प्रवास असणार आहे। सकाळी मैया कशी सूर्याच्या किरणांमध्ये न्हावून निघत आहे, अतिशय सुंदर दिसते। मैयेचे हे रूप पाहतच राहावं असं आहे। रामपुरावरून आमचा प्रवास चालू झाला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी।
परिक्रमाचे मार्ग दाखवल्यामुळे कोणाचीच चूकभूल होणार नाही किंवा कोणी चुकणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. रस्त्याने आपल्याला सर्वजण नर्मदे हर नर्मदे हर असे बोलताना दिसतात, अशी घोषणा करताना दिसतात. पुढे आपल्याला भेटतो उदासीन आश्रम. येथेही मानवसेवा आपल्याला दिसते. असंख्य परिक्रमावासियांना अन्नदान केले जाते. त्यापुढे आहे तपोवन आश्रम. तपोवन आश्रम हा देखील महाराष्ट्रातील साधू संतांनी बांधलेला आश्रम आहे. येथे एक संत आताही तप करतात. ते कोणालाच दिसत नाही. त्यांना खिडकीवाले बाबा असे म्हणतात. मैयेच्या किनारीच असलेला हा आश्रम या आश्रमातही परिक्रमावासी निवास करू शकतात, भोजन करू शकतात. दोन्ही व्यवस्था आहे परिक्रमावासियांसाठी. तसेच परिक्रमा करणाऱ्यांसाठीही त्यांनी चहा, नाश्ता, पाणी ठेवलंय. हे तुळशी वृंदावन. आश्रमामध्ये आश्रम बांधल्यावर बाकी जी जमीन आहे तेथे शेती केली जाते. त्या शेतीतीलच भाजीपाला, अन्नधान्य, फळं, फुले आश्रमासाठी वापरले जातात. काही भक्त मंडळी वर्षानुवर्षे या आश्रमामध्ये राहतात. साधू संतांची सेवा करतात, परिक्रमावासियांची सेवा करतात. त्यांचे असे म्हणणे असते की मैयेजवळ जे भेटते ते कोठेच भेटू शकत नाही. मैयेजवळ जे समाधान भेटतं, जे सुख भेटते, जी शांती भेटते ती कोठेच भेटू शकत नाही. सगळीकडे आपल्याला पूजेची तयारी दिसते. मंदिरांमध्ये पूजा करण्याची तयारी चालू आहे. हे साईबाबांचं मंदिर. प्रथमच आपल्याला साईबाबांचं मंदिर नर्मदे किनारी दिसलं, कारण येथील आश्रमाचे प्रमुख साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. ही बघा, समोरच दिसते आपली नर्मदा मैया. माझी एक मैया दुसऱ्या मैयेचं दर्शन घेते. अतिशय विलक्षण योग, सुखद आनंद. असा हा नर्मदे किनारी असलेला भव्य दिव्य तपोवन आश्रम. सकाळी सकाळी छान पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. छान संगीत ऐकायला येतं. त्यानंतर आपण आलो गोपालेश्वर महादेव मंदिरात. असे म्हणतात की ह्या मंदिरामध्ये आपण जी इच्छा मागू ती पूर्ण होते. हे स्वयंभू शिवलिंग आहे. नर्मदा मैयेकिनारी अशा असंख्य स्वयंभू शिवलिंगाचं आपण दर्शन घेणार आहोत. हजारो वर्षापूर्वीचे हे मंदिर आहेत. परिक्रमेमध्ये पुढे आपण आलो श्री स्वामी रामानंद आश्रमात. येथे आपल्याला असा चमत्कार बघायला भेटतो की या पाण्यामध्ये जितके गोटे आहेत, जितके दगड आहेत, त्यांना आपण कितीही दाबलं तरी ते तरंगताना दिसतात. असा हा अद्भुत चमत्कार आपण पाहत आहोत. आईनेही येथे ते दगड खाली दाबून बघितले आणि ते पुन्हा वर येतानाही बघितले. अतिशय अद्भुत.
हा आहे रामानंद आश्रम। अतिशय सुंदर, आतमध्ये विलोभनीय मूर्त्या आहेत, पण पायऱ्या चढून जायचं असल्यामुळे आईला पायऱ्या चढणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही वर गेलो नाही, तर लांबूनच दर्शन घेतलं। तुळशी मातेचं दर्शन घेतलं। पुढे आपण निघालो पुढच्या प्रवासाला। असे जागोजागी नर्मदा परिक्रमा मार्ग बोर्ड लावले, त्यामुळे परिक्रमावासियांना परिक्रमा करण्यास खूप मदत होते। ये गाड़ी से जाता है या कौन सा मंदिर है? नानपणवती मंदिर आहे बघा, हे काय नानपणवती। इधर है पनौती। येथे आम्हाला नाना मोठा पनौती मंदिर दिसलं। म्हणजे आपल्याकडे जे म्हणतात साडेसाती लागली, शनी महाराजांची साडेसाती, तेच हे मंदिर। नाना म्हणजे 2.5 वर्षाची पनौती आणि मोठा म्हणजे 5.5 वर्षाची पनौती, अशी नाना मोठे पनौती असे म्हणतात की येथे फक्त त्यांचं दर्शन घेतलं तरी आपली साडेसाती दूर होण्यास मदत होते। मंदिरात आल्या प्रथम आपल्याला लागतं कुंभेश्वर महादेव मंदिर। ह्या कुंभेश्वर महादेव मंदिराची एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। नाना मोठा पनौती मंदिर आणि कुंभेश्वर महादेव मंदिर याची संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अवश्य पहा। हे मंदिरही 5000 वर्षापूर्वीचं आहे असे सांगण्यात येते। इतक्या प्राचीन मंदिराचं शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलं। येथील पुजाऱ्यांची पूजेची वेळ झाली म्हणून येथील पुजारी पूजेची तयारी करताना दिसतात। अतिशय प्राचीन शिवलिंग, आपण इथे पाणी टाकलं की या पाईपद्वारे पाणी शिवलिंगावर पडताना दिसतं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणिद्र माता मुकुटी झराळी, कारुण्य सिंधू भोदुक्कहरी, तुझने शंभो मज कोणतारी। ओम नमः शिवाय। मंदिरामध्ये छान लाइटिंग केली, त्यामुळे मंदिर अतिशय सुंदर वाटतं। दगडी बांधकामात असलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर, याचं दर्शन आपण घेतलं। आता पुढे जाऊया नाना मोठा पनौती मंदिर बघण्यास। हे आहे नाना मोठा पनौती मंदिर। इथे मंदिराची साफसफाई करताना आपल्याला दिसते।
वरती जी देवी आहे ती मोठा पनवती आणि खाली जी देवी दाखवली ती नाना पनवती. नाना म्हणजे छोटी पनवती, मोठा म्हणजे मोठी पनवती. हे पुजाऱ्यांनी आम्हाला माहिती सांगितली, नाना म्हणजे 2.5 वर्षाची पनवती असते आणि मोठा म्हणजे 5 वर्षाची पनवती. यांच्या दर्शनाने सुद्धा तुमची पनवती कमी होईल असं शनी महाराजांनी आशीर्वाद दिला. आपल्या आयुष्यात 3 वेळा तरी पनवती येते असं म्हणतात, म्हणजे 3 वेळा शनीची साडेसाती आपल्या आयुष्यात असते. कुंभेश्वर स्वयंभू. आता आपण दर्शन केलं. इसका दर्शन करने से क्या होता है? कम होता है. नाना मोठा पनवती मंदिराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर अवश्य जाणून घ्या या अतिप्राचीन मंदिराची माहिती. आणि साडेसाती कमी करण्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तिथसे सुंदर आपली नर्मदा मैयेची प्रतिमा, त्याची मी पूजा करत आहे. तेथेच बाजूला शनीची प्रतिमा, शनी महाराजांचीही मी पूजा केली. शनी महाराजांनी या जागेवर असंख्य वर्ष तप केले. त्याची कथा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, अवश्य पहा. ही आपली नर्मदा मैया आपल्या सोबतच आहे. तेथेच असलेले कालभैरव मंदिर, कालभैरव मंदिराच्या इथे असंख्य काळे कपडे बांधलेले दिसतात. तिथे या गेटला बघा असंख्य काळ्या चिंध्या असे बांधल्या, काही नवसाच्या असाव्यात. पुढे आपण जात आहोत कुबेर भंडारीला. जगातील एकमेव कुबेराचं मंदिर असलेलं कुबेर भंडारी मंदिर, कुबेरधाम मंदिर. हे आहे जगातील एकमेव कुबेरधाम, शिवलिंगा रूपात असलेलं कुबेरधाम. आता आपण पोहोचत आहोत तिलकवाडा येथे. येथे आपल्याला दिसतात काही भक्तगण मा नर्मदावर श्रद्धा ठेवून अतिशय कडक उन्हात सिमेंटच्या रस्त्यावर बिना चप्पल घालता परिक्रमा करत आहे. सलाम या परिक्रमावासियांना आणि त्यांच्या भक्तीला. आता आपण पोहोचत आहोत परिक्रमेत असलेल्या श्री मनी नागेश्वर महादेव मंदिराजवळ. हे पाय ते असंख्य साधू संत आपल्याला परिक्रमा करतानाही दिसतात आणि आश्रमातही दिसतात. येथे श्रीकृष्ण, हनुमान, गणेशा यांच्या प्रतिमा आहेत. ह्या शिवलिंगाला 3 मणी लावलेले दिसतात.
म्हणून याला मनी नागेश्वर महादेव म्हणतात. ह्या मनी नागेश्वर महादेव मंदिरात परिक्रमावासियांसाठी चहा, नाश्ता, भोजन आणि निवास याची व्यवस्था आहे. दुपारची वेळ झाली होती म्हणून आम्ही येथेच भोजन घेतलं, म्हणजे येथील प्रसाद घेतला आणि येथील संतांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद मिळाला. ह्यावेळेस मला जागोजागी नर्मदा मैया बचाव असे बोर्ड बघायला भेटले. क्लीन नर्मदा, सेव नर्मदा, नर्मदा मैये में गंदगी मत करो असे छान बोर्ड बघायला भेटले. आणि परिक्रमावासियांनी भक्तांनी त्याचं अवश्य पालन करावं. आपल्या नर्मदा मैयेमध्ये कोणत्याही प्रकारची घाण करू नये, कचरा टाकू नये, ही सर्वांना विनंती. परिक्रमेत खूप ऊन असल्यामुळे जागोजागी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक मसाला अशा प्रकारचे पेय आम्हाला भेटले. परिक्रमावासियांसाठी हे सर्व पेय ठेवले. हलका फुलका आहारही ठेवला. गरम गरम खिचडी होती परिक्रमावासियांसाठी. जे पायी नर्मदा परिक्रमा करतात त्यांना चालताना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सोय आपल्याला दिसते. मध्ये मध्ये फळं, ज्यूस, बालभोग म्हणजे नाश्ता, हलका फुलका आहार आपल्याला भेटतो. पायी नर्मदा परिक्रमा करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मीही संध्याकाळी पायी नर्मदा परिक्रमा करणार आहेच. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमेत आता आपण पोचलो टिळकवाडा येथील वासुदेव कुटी आश्रमात. नर्मदा मैयेच्या किनारीच हा आश्रम आहे. येथे वासुदेवांनी तप केले ती जागा. आणि श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा येथे श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली. ते रामेश्वर शिवलिंग मंदिर येथेच आहे, त्याचंही आपण दर्शन घेऊया. या वासुदेव कुटीरमध्ये वासुदेवानंद सरस्वती, त्यांना टेंबे स्वामी असेही म्हणतात, यांनी खूप वर्ष तप केले होते. ती ही जागा, ती ही पावनभूमी, वासुदेवांची तपोभूमी, त्यांची ही प्रतिमा. असंख्य परिक्रमावासी परिक्रमा करण्यास निघाले. येथे आपल्याला असंख्य परिक्रमावासी दिसत आहेत. हे हनुमान मंदिर. या हनुमानाची स्थापना श्री रामदास स्वामी यांनी केली. हेच ते शिवलिंग जे श्रीरामांनी स्थापित केले. रामेश्वर शिवलिंग, रामेश्वर महादेव. या हनुमानाची स्थापना श्री रामदास स्वामी यांनी केली होती. अशा ह्या नर्मदे काठी असलेल्या वासुदेव कुटीर आश्रमाचे दर्शन घेऊन आपण जात आहोत पुढे गरुडेश्वरला. गरुडेश्वरच्या दत्त मंदिराला भेट देण्यासाठी आपण जात आहोत. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर. येथे गाडी पार्क केली आणि आपण सीधे जात आहोत गरुडेश्वर दत्त मंदिरात. गरुडेश्वरचं दत्त मंदिर तसे जुनेच आहे. प्रभू दत्त जे वासुदेवानंद सरस्वती यांच्याशी बोलत, त्यांच्याशी हितगुज करत, तीच ही प्रभू दत्तांची मूर्ती जी येथे स्थापित केली. स्वतः प्रभू येथेच ह्या मंदिरामध्ये वास्तव्य करून राहतात असे म्हणतात. वासुदेवानंद सरस्वती हे दत्ताचे निस्सीम भक्त होते. असे हे अतिसुंदर गरुडेश्वर दत्त मंदिर. येथे वासुदेवानंद सरस्वती यांच्या असंख्य लीला भिंतीवर दाखवल्या आहेत. येथे भक्तांची आणि परिक्रमावासियांची भोजन व निवास व्यवस्था आहे. अतिशय सुंदर निवास व्यवस्था येथे आहे.
तुम्ही पाहिजे तितके दिवस येथे थांबू शकता. नर्मदे मैयेच्या किनारी असलेले हे स्थान अतिशय सुंदर. येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांचं समाधी मंदिरही आहे. वासुदेवानंद सरस्वती यांनी भारत भ्रमण केले. नर्मदा मैयेच्या काठी असंख्य ठिकाणी त्यांनी जप तप केलं, पण समाधी मंदिर येथेच बांधण्यासाठी सांगितले. तेच हे समाधी मंदिर श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे. त्यांना टेंबे स्वामी असेही म्हणतात. अशा जागृत मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. आईलाही खूप आनंद झाला की आपल्याला अशा पावन भूमीचं दर्शन झालं. ही आपली नर्मदा मैया. मैयेच्या किनारी जाताना सावधतेने जावे. येथे असंख्य मगरी असतात. मगर हे मैयेचे वाहन आहे, पण मगरीपासून सावध राहा. नर्मदा मैयेचं वैशिष्ट्य म्हणजे बाकी सर्व नद्यांमध्ये, गंगा, भागीरथी, कृष्णा इत्यादी सर्व नद्यांमध्ये स्नान केल्यावर आपल्याला पुण्य भेटतं, पण एकमेव नर्मदा मैया अशी नदी आहे की तिच्या दर्शनाने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आपले सगळे दोष नाहीसे होतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गरुडेश्वर दर्शनानंतर आपण आलो भंडारा चौकडी, फुलवाडा आणि आता रामपुरा. आपली उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा संपूर्ण होत आहे. आपण आता रामपुरामध्ये पोहोचलो. आपण त्या ठिकाणी जात आहोत जेथून परिक्रमा चालू केली. तेथे आपण पोहोचून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा जो संकल्प घेतला होता तो पूर्ण करणार आहोत. जय माता दी, नर्मदे हर, नर्मदे हर. माझी आणि माझ्या मैयेची इच्छा पूर्ण झाली. माझ्या आईची. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण करून घेतल्याबद्दल नर्मदा मैयेचे शतशत प्रणाम, शतशत आभार. नर्मदे हर. मित्रांनो, तुम्हाला माझ्या आईची नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. अवश्य पहा, मी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स. बोला नर्मदे हर.